तुमच्या हक्काचा आवाज आजचा महाराष्ट्र। राज्यातील एमपीएससी पेपरफुटी प्रकरणावरून राजकीय वातावरण चांगलंच तापले असून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल केला। शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्या राजीनाम्याची मागणी होत असताना केवळ दादा भुसेच नव्हे तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही या प्रकरणाची नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा अशी मागणी पटोले यांनी केली आहे। फास्ट ट्रॅक सुनावणी झाली पेपर फुटीची, सीबीआयचे वकीलच पोहोचलेले नाही पहिल्या दिवशी। पेपर फुटीमध्ये स्वतः केंद्रातलं सरकारच त्याला जबाबदार आहे। भारतीय जनता पार्टीचे नेते या पेपर फुटीमध्ये समाविष्ट आहे आणि सीबीआय असेल की SIT असेल या सगळ्या फुटीवर त्यांनी लावलेली आहे की त्यांचीच लोक आहेत आणि त्याच्यामुळे या सगळ्यांना वाचवण्यासाठी पण बोरांचं भविष्य खराब करण्याची जी भूमिका नरेंद्र मोदीच्या सरकारची जी पुढे आलेली आहे ती आता देशातल्या जेनजीला म्हणजे तरुणांना हे आता मान्य नाही आहे आणि तरुणांच्या भविष्यासोबत खेळणाऱ्या या नरेंद्र मोदीच्या आणि भाजपच्या सरकारला आता सत्तेतून बाहेर काढणं हाच त्याला एक पर्याय आहे। ही भूमिका आता सगळ्या तरुण पिढीमध्ये आपल्याला निर्माण झालेली पाहायला मिळते। एमपीएससीच्या पेपर फुटी प्रकरणात शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांचा पण राजीनामा मागितला जातो। खरे तर फडणवीसांचाच राजीनामा मागितला पाहिजे। ज्या पद्धतीनं एक आश्वस्त भूमिका विधानसभेमध्ये फडणवीसांनी मांडली होती की महाराष्ट्रामध्ये या पद्धतीच्या पेपर फुटी होणार नाही, त्याची खबरदारी राज्य सरकार घेणार आणि म्हणून हे दादा भुसेचं एकट्याची जबाबदारी नाही, राज्याच्या फडणवीस सरकारची ही जबाबदारी आहे। एमपीएससीच्या परीक्षेमध्ये ज्या पद्धतीनं जो पेपर एका निरीक्षक पदाच्या याच्यामधला जो पेपर होता तो व्हॉट्सअपवर त्याला पेपर फोडण्यात आला आणि त्या पद्धतीची एक तक्रार झालेली आहे। त्या ज्या दोन मुलांनी तक्रार केली त्या तक्रारकर्त्यांवर आता सरकारने दबाव आणण्याचं काम सुरू केलेलं आहे। आपलं पाप लपवण्याचा प्रयत्न जेव्हा सरकार करते याचा अर्थ सरकार या सगळ्या घोटाळ्यामध्ये जबाबदार आहे हे त्याच्यातून सिद्ध होते। तुमच्या हक्काचा आवाज आजचा महाराष्ट्र।